बायको माहेरी कधी जाते असं एखाद्या नवऱ्याला विचारलं तर तो 1760 कारणांची यादी देऊ शकतो. मात्र 1760 कारणांमध्ये आता एका नव्या कारणाचीही भर पडली आहे आणि हे कारण सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगलंच चर्चेत आहे. आता जास्त उत्सुकता न ताणता हे प्रकरण नेमकं काय आहे बघूया. 10 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष महापौर, 3 वर्ष भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सदस्या, यासोबत भाजपसाठी महाराष्ट्र प्रवक्ता आणि सचिव पद भूषवणाऱ्या अर्चना डेहनकरांचा चेहरा नागपूरसाठी चांगलाच परिचित आहे. हे विविध पद भूषवताना अर्चना डेहनकरांच्या कामगिरीची जितकी चर्चा झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा सध्या त्यांच्या माहेरवासाची सुरू आहे. कारण अर्चना डेहनकरांनी पतीच्या घरचा उंबरठा ओलांडून भावाचं घर गाठण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे. अर्चना यांचे पती विनायक डेहनकरांनी नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप विरोधात बंडाचं निशाण फडकवलं. त्यामुळे पतिव्रता की पक्षनिष्ठा असा यक्ष प्रश्न अर्चना यांच्या समोर उभा ठाकला. वारंवार समजावून सुद्धा मिस्टर डेहनकर हे माघार घ्यायला तयार नसल्यानं अखेर अर्चना यांनी थेट आपल्या भावाचं घर गाठलं. तुमच्यापासूनच मी निष्ठा शिकलेली आहे, कारण लग्न झाल्यापासूनच राजकारण आलं. त्याच्या आधी माझ्याकडे राजकारण नव्हतं. त्याच्यामुळे निष्ठा आपण तुमच्याजवळून शिकला तर तुम्ही पक्षाचं आता काम करा आणि पक्ष फॉर्म मागे घ्या. पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे घरात अजून काही वाद होणे, त्यांचा जो आता जो राग आहे तो राग शांत होण्याच्या दृष्टीने मला असं वाटलं की आपणच बाजूला जावं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की 2-3 दिवस थोडंसं बाजूला राहून. खरं तर शहाण्यानं नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं म्हणतात. मात्र मिस्टर अँड मिसेस डेहनकरांमधलं भांडण कौटुंबिक नसून ही एक प्रकारे विचारांची लढाई आहे. पक्षाने दिली असं तुम्हाला जबाबदारी, तर तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. मी पक्षाच्या विरोधात इथे निवडणूक लढवणार ही माझी ठाम भूमिका आहे आणि मी मागे हटणार नाही. काही झालं तर तुम्ही बंडखोरी वापस घेणार नाही? अजिबात नाही. काही झालं तरी नाही घेणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माजी महापौरांच्या पतीला भाजप विरोधात बंडखोरी करण्याची वेळ का आली. इतर विषयावर मतभेद असले तरी या प्रश्नाचं उत्तर देताना नवरा बायकोचे सूर मात्र जुळतात. 4ही जे उमेदवार आहे ते प्रॉपर प्रभागातले नाही आहे. मला नव्हतं द्यायचं ठीक आहे, पण त्यांचं म्हणणं असं ते त्यांचं म्हणणं आहे. पण ते म्हणाले की मला म्हणजे कुठल्याही कार्यकर्त्याला जो प्रॉपर तिथला आहे अशा तरुण कार्यकर्त्याचं त्यालाही दिलं असतं, चाललं असतं. मी तेवढं काम त्याचं केलं असतं. पण मला जे पटलं नाही म्हणून मला ते मी उभा राहतो आहे. मला हे पटत नाही आहे की पक्षाच्या विरोधी ते बंडखोरी करतात आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला. अनेक कार्यकर्ते असे आहे की 25-30 वर्षापासून भाजपच्या सतरंजा उचलण्यापासून तर झेंडे लावण्यापर्यंत सगळे कामं केले आणि सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपला इथे यश मिळवून दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रभागामध्ये प्रभागाच्या बाहेर असलेले आणि काँग्रेसमधून आलेले अशा लोकांना इथे तिकीट देण्यात आली. यामुळे माझा विरोध आहे. उमेदवारी देताना भाजपची चूक झालीये यावर डेहनकर दाम्पत्याचं एकमत आहे. मात्र काहीही झालं तरी पक्षासोबत राहायला हवं असं अर्चना यांना वाटतंय. आणि हीच गोष्ट समजावून सांगताना अर्चना यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दाखला दिला. एक वेळ अशी पण आली होती की बावनकुळे साहेबांना सुद्धा तिकीट नाकारली गेली होती. त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं. पण पक्षाने नंतर त्यांना पण परत एक दिला. म्हणजे अटलजी जसं म्हणतात ना, त्यांची जी कविता आहे अंधेरा छटेगा कमल खिलेगा, तर ते त्यांच्यासाठी पण लागू आहे की तुमच्या मनात जे आहे तुमच्या प्रती जे तर निश्चितच तुमच्या एक होईल चांगलं. तर आपण पक्षाच्या सोबत राहावं ही एवढी विनंती निश्चितच मी त्यांना करेन. आता माहेरी आलेल्या अर्चना डेहनकर कुणाचा प्रचार करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नावर त्यांचं काय उत्तर आहे तेही पाहूया. नागपूर शहरात अनेक वॉर्डांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे. या ठिकाणी सुद्धा जिथे माझं माहेर आहे त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. माझा ज्या ज्या ठिकाणी परिचय आहे, माझ्या समाजाची ज्या ज्या ठिकाणी लोक आहे, मी त्यांच्याकडे जाऊन भारतीय जनता पक्षाकरता मत मागेन.
पक्षाविरोधात बंडाची तलवार उगारणारा पती आणि पतीविरोधात भूमिका घेत पक्षासोबत एकनिष्ठ राहणारी पत्नी, अशा प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ भाजप नेत्यांसमोर कदाचित पहिल्यांदाच आली असावी. नाही, माननीय डेहनकरजी आणि आमच्या अर्चनाताई हे दोघंही निष्ठावान कार्यकर्ते आहे. पण थोडे डेहनकरजी नाराज झाले आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल. अर्चना डेहनकर प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात नसल्या तरी पतीच्या प्रतिस्पर्ध्यासाठी म्हणजे भाजपसाठी त्या प्रचार करणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं नागपूरच्या प्रभाग क्रमांक 17 मधली निवडणूक पती विरुद्ध पत्नी अशीच म्हणायला हवी. आता ही लढाई जिंकणार कोण हे पाहणं इंटरेस्टिंग असेलच. मात्र निवडणुकीनंतर राजकीय मतभेद बाजूला सारत डेहनकर पती पत्नीची पुन्हा युती होणार आहे हे जास्त महत्वाचं. रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर.